भूताचा. स्वामी फक्त पर्सनल लगेज आत आणायचंय आणि तुझं रेशन वगैरे ती सर्वेची इक्विपमेंट्स वगैरे गाडीतच राहू दे. ठीक आहे सोनाली. येस सर. तुझा मोडेम कॉम्प्युटर वगैरे आणलेस ना सगळं? ऑफकोर्स सर. गुड. अगं पण मेधा, सोनाली आणि मी वी आर जस्ट फ्रेंड्स. जस्ट फ्रेंड्स? हो. मयांक गेले काही दिवस बघते मी, सारखी तुझ्या अवतीभोवती घुटमळत असते आणि तूही माझ्याशी नीट नाही बोलत आहे. हे बघ मेधा, तू उगाच जेलस होतेस. उगाच? मयांक, या असाइनमेंट मध्ये फक्त तू आहेस ना, म्हणून तिने स्वतःला इन्व्हॉल्व करून घेतलंय, तेही पाटणे सरांना सांगून. तिचं काय काम आहे रे आपल्या टीम मध्ये? अगं पण ती डेटा प्रोसेसिंगचं काम करणार आहे ना. डेटा प्रोसेसिंग? हो. का आपण सगळे काय कम्प्युटर इलिटरेट आहोत? मयांक, आय एम नॉट अ फूल. कार मध्ये सुद्धा कशी खेटून बसली होती तुला. अगं पण मेधा. मयांक, मयांक, तू काय बोलत बसलायस इथे? कम, लेट्स जॉइन अदर. Hey, hi. एकटीच उभी आहेस? Want some company? नो थँक्स. Come on, baby. अगं या असल्या जंगलात आपण 4-5 दिवस राहणार आहोत. It's good to have each other's company, right? लीव मी अलोन. वॉचमन, वॉचमन. अरे कुठे गेला कुठे हा? बंगल्यात पण काळोख आहे नुसता. आप्पा स्वामी. यस सर. तू नीट कळवलं होतस ना त्याला सगळं? नाही म्हणजे आपली येण्याची वेळ वगैरे? हो 2 महिना आधी येऊन सगळं ठरवून सोडलं होतं किंवा मी. तो म्हातारा मला भेटायला पण होता. जीवा सोमा नाव त्याचं राखणदार होत. जा जा, बघ जा कुठे उलटलाय तो. येस सर, बघून येतो. जिव्या, रे जिव्या, जिव्या सोम्या. अरे कुठे उलटलं रे म्हातार? अरे जिव्या, जिव्या, अरे अरे कोण ओरडता रे? कोण रे? कोण म्हणजे? मला शोधत होतास नव? अरे हे काय रे? असल पुण्यात कमनसिबी माणसांची खोपडी. हे पण इथे कशी आली म्हणतो रे मी? जंगलामध्ये व्याघ्र आहे, आणखी मी काय आहे, त्यांच्यापैकी कुणीतरी टाकली असणार इथं. अरे फेकून दे रे, फेकून दे म्हणतो मी. अरे मला भेव वाटू लागलं रे. अरे मेलेल्या माणसांच्या खोबडीचं कसलं लभ्या. समधी माणसं आलीत तर अरे म्हणून तुला हुडकू लागलो रे मी. अरे चल बाबा, इथून लवकर चल रे. हा, चल माझ्या संग. चल बाबा, चल लवकर. चल रे बाबा. आप्पा स्वामी, सगळे मॅप्स वगैरे आणलेत ना गाडीतून? अप्पा स्वामी. काय काय साहेब? अरे लक्ष कुठे आहे तुझं आप्पा स्वामी? हो साहेब, तिथे ते बंगल्याच्या मागे की हो. ते म्हणजे नाही, काय नाही हो, काय नाही साहेब, काय नाही. बरोबर. ते
मॅप्स वगैरे आणलेत ना गाडीतून सगळे? आणले दिवस साहेब. हा. ठीक आहे. फारच विचित्र वाटतंय या बंगल्यात, नाही? विचित्र म्हणजे? म्हणजे नक्की शब्दात नाही सांगता येणार, पण इथलं वातावरण असं अंगावर येतं. ऍक्च्युली मलाही तसंच वाटतंय. काहीच कातर वाटतंय. जीवा, सगळ्या रूम्स व्यवस्थित साफ केल्यास ना? नाही, आम्हाला 7-8 दिवस राहायचं इथे. कोणी कुठं आणि किती दिवस राहायचं हे आपण कोण ठरवणार साहेब? म्हणजे अरे सगळे प्लॅन्स ठरलेत आमचे. ते सगळं तेच ठरवणार. चला तुम्हाला तुमच्या खोल्या दाखवतो. पप्पा सोनी, मी खोल्या बघतो, तू किचन कडे बघ. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था बघ. ओके? किचन स्वयंपाकाचं तिकडं. You don't touch me. अरे मयांक, लक्ष कुठे आहे तुझं? मी काय बोलते ते ऐकतोयस का तू? नाही, हा? काय नाही ग, जरा अनइझी वाटतंय. तुला बरं वाटत नाहीये का? नो आय एम ओके, बस थोडं अस्वस्थ वाटतंय. आपण औषध कम ऑन एव्हरीबडी. हा जीवा तुम्हाला तुमच्या रूम्स दाखवेल. लवकर जा आणि फ्रेश होऊन परत या. जेवणा अगोदर आपल्याला एक मीटिंग करायची आहे उद्याच्या कामाबद्दल. विल हॅव टू स्टार्ट अर्ली. ओके? ओके. आणि मयंक, तू हा जो प्लॅटो आहे तिथला एरिया मोजायचा आहे. काही लोकल लेबर्स तुझ्या बरोबर असतीलच, पण आय थिंक तुला आपल्यातला कोणीतरी एक असिस्टंट लागेल. सर, मी करीन मयंक क्लासेस. आमचा छान रॅपो आहे. फाईन. आणि केदार, केदार, आर यू लिस्निंग? येस सर. तू माझ्यासोबतच राहायचंय. आपण हा वेस्ट साईडचा सर्वे करायचा आहे. सर, मी तू पण माझ्या बरोबरच राहा. यू कॅन असिस्ट मी. ठीक आहे? सर, गुड डिसिजन सर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो प्रोजेक्ट आहे हॉलिडे सिटीचा, तो फार प्रेसिजियस प्रोजेक्ट आहे. नंबर 1 इन इंडिया. त्यामुळे सर्वे अगदी चोख झाला पाहिजे. नो मिस्टेक्स, नो एरर्स. ठीक आहे? येस सर. सर, ते जेवण लावलं सोडलंय मी. अरे वा, इतक्या लवकर बनवलंस जेवण? काय मेनू आहे आज? सांबार आणि भात. काय? नुसता सांबार आणि भात? पापड पण असतं. अरे काय रे, आठवडाभर काय आम्हाला फक्त सांबार भात खायला घालणार आहेस का? नाही व, सांबार भात, रस्सम भात, रावण भात, दिशाबळी भात. ए स्टॉप द्या. नुसतं आपलं भात भात भात. काही भाज्या, मटण, चिकन आहे की नाही? या जंगलात कुठून मिळणार म्हणते मी मटण आणि चिकन. मुंबईत गेल्यावर काय करायचं ते चोचले करा. हा बोलला? हा चोचले? चांगलं अन्न म्हणजे चोचले? सोडा म्हणते मी, सोडा मला. तुला जर का असं बोललास ना तर जीव घेईन. तोंड सांभाळून बोलायचं. केदार, केदार, कंट्रोल. आणि अप्पास्वामी, स्वतःची पायरी ओळखून वागायला शिक. कळलं? केदार, सिट डाऊन. शांत हो. आणि अप्पास्वामी, इथे जवळच आदिवासी पाडा आहे.
तिथे उद्या जायचं, भाजीपाला कोंबड्या सगळं घेऊन ये. आम्हाला चांगलं जेवण हवंय, कळलं? यस सर. ओह नो. नॉट नाव. अप्पास्वामी, तुझ्याकडे टॉर्च आहे? आहे की हो. मग जा आणि आपण आणलेले जनरेटर सुरू कर. ओके, जा. जाते जाते. सोनाली, डार्लिंग, यू आर नॉट लुकिंग वेल. ये आत ये. So you are in love with that scoundrel? मूर्ख आहेस तू मेधा. अगं त्या सोनालीने केव्हाच फितवलंय त्या मयंकला, आणि असं असून देखील तू त्याच्यावर मरतेस. फुकट फुकट आहे सगळं. केदार, प्लीज गो अवे. यू आर ड्रंक. ड्रंक? यू नो, नशेतच माणूस खरं बोलतो. एकदम ट्रू. मेधा, जरा डोळे उघडून तुझ्या आजूबाजूला बघ. त्या बिनकण्याच्या मयंकपेक्षा प्रेम करायला कितीतरी जास्त क्वालिफाईड लोक आहेत. फॉर एक्झाम्पल, yours, truly yours, केदार. जरा नजर उठा के तो देखो जाने मन, हम भी पड़े आपकी राहों में. जरा नजर उठा के तो देखो. I love you, baby. I just love you. केदार, उगीच तमाशा करू नकोस हं. तुला कधीच कळणार नाही रे प्रेम म्हणजे काय असतं ते. जा, चढलीये तुला, जाऊन झोप. तुझा पिच्छा मी असं सहजासहजी सोडणार नाहीये मेधा. बिकॉज आय एम मॅडली इन लव्ह विथ यू. आणि कधी ना कधीतरी मी तुला माझी करणारच. राम राम. इतक्या रात्री जागरण कशाला करतो रे? राखणदार आहे मी. राखणदार हमेशा जागरण करणार, दिसा भी आणि रातच्याला भी. चोराबिरांची भीती आहे की काय रे इथं? चोरांची नव, सावांची. साव असलेल्या माणसापासून धोका आहे या भागाला. तुमच्या बरोबर आले तसले साव, बापी आणि बाया. आता आमच्या माणसापासून कसला धोका असतो रे इथं? कशा पायी आले ते इथं? इथं मोठं शहर उभं करणार ते. बंगले म्हणून सोडा, क्लब म्हणून सोडा, मोठं हॉटेल म्हणून सोडा, हॉलिडे सिटी म्हणतात याला. म्हणजे उभं जंगल तोडणार, हा, आणि समजा भागाचा इस्कोट करणार. आता हे सगळं आलंच की रे ओघानं. परत जा, परत जा. मी म्हणतो लगोला. समजांना सांगा, जीव प्यारा असेल
तर ये है माघारी फिरा, नाही तर जित्ता नाही सोडणार तो तुम्हाला. का हो तर सरकारनं आणि फॉरेस्ट वाल्यानं आम्हाला परवानगी देऊन सोडली की रे. हे जंगल सरकारचं असतं. सरकार त्याच्या मायला इथं वेगळ्या सरकारचा कायदा चालतो. वेगळं सरकार वय कुठलं? त्याचं खरं रूप नाही पाहिलं अजून कुणी, पण हाय तो जंगलाचं वाईट झालेलं नाही खपणार त्याला. हा तो कोणी जंगलाची वाट लावल त्याला जित्ता नाही सोडणार तो. हा गेल्या खाली 4 माणसं आली होती पवन चक्की बांधायला खडकावर. मग येण्याच्या दुसऱ्या दिवशी 4 जणांचं मुर्द सापडलं डाग बंगल्यात. यो सरकारचा न्याव. मुडदे होय. ह्या डाग बंगल्यात म्हणून म्हणतो उद्या जंगलात जाण्याच्या आधी सगळ्यांना खबरदार कर, नाहीतर जित्ता नाही सोडणार कुणाला तो. हो हा. सगळ्यांना सांगून सोडतो की रे मी. हो ते चिकन बिकन सगळं रात्री आणून सोडणार हा? सोडणार तुम्ही अहो साहेब ते जरा बाजूला सोडा की हो, मला तुमच्याशी जरा बोलायचं असतं. एक मिनिट. बोला. अहो साहेब तो जिव्या सोमा मला काल रात्री म्हणे तो जिव्या दिसला नाही कुठे. अहो ते सोडा की हो. मला तो काल रात्री म्हणला की ते बरीच वर्षापूर्वी 4 माणसं पवन चक्की बांधण्यासाठी आले होते की हे सगळे जंगल तोडायला लागले. तो चकव्यांनी म्हणे त्या चौघांना इथे मारून टाकले या आउट हाऊस मध्ये की हो. बघा मी फार घाबरली की हो. अहो हे सगळं डेंजर असतंय की हो साहेब. अप्पा स्वामी, अरे गाव गप्पा आहे त्या नुसत्या. या आदिवासींनी पसरवल्या ती अफवा. डाक बंगल्यात मुडदे पडतात म्हणे. हे बघ आपल्या प्रोजेक्ट मध्ये आदिवासींच्या जमिनी जाणार आहेत ना म्हणून पसरवतात ते अफवा. तू लक्ष देऊ नको रे त्या जीवाकडे. अहो साहेब पण हे बघ आम्हाला आमचं काम करू दे, नाहीतर वरून बांबू यायचा. तू तुझं काम कर. त्या आदिवासी पाड्यावर जा, चिकन भाजीपाला सगळं घेऊन ये, नाहीतर तो केदार. जाते म्हटलं की हो. अहो पण साहेब हे सगळं डेंजर असतंय की हो. गाय चला निघूया. भाजी कशी बेस्ट मिळाली की हो. पण ते कोंबड्या नाही माझा बांधतोय की सोलून साफ करून तो वाईस टेका टेका टेक टेकू काय हो पाहुणे कोणच्या गावची माणसं उतरली डाक बंगल्यात. हो मुंबईचे की हो. पाहुणे जरा सांभाळून राहा, नाही म्हणजे चकव्याचा बंगला आहे तो. चकवाचा लय जालीम भूत आहे चकवा. कुणाचं बी रूप घेत या, भुलवत या, आणि मग खतम. खतम. अरे रामा गुदसदात 4 माणसं मारली त्यानं. हो तो जिव्या पण काल रात्री हे तर सांगत होता की हो. जिव्या तो बंगल्याचा राखणदार. काय बोलताय सा? तो जिव्या सोना तर मागच्या महिन्यातच मेला. अहो मग तो काल रात्री मला भेटायला तो कोण हो? तो जिव्या नसणार. जिव्याचं भूत नाही, दुसरंच भूत. ह्या जंगलाचा मालक चकवा चकवा. अप्पा स्वामी, काय झालं एवढा धापा टाकत पुढे चाललाय? साहेब मी तुम्हाला एक सांगू काय हो. अरे सांग ना. कालचं विसरला नाहीस ना? सॉरी यार, काल जरा जास्त झाली होती, माफ कर.
हो आपण सगळे ताबडतोब इकडे निघून जाऊया की हो. का रे का निघून जायचं? हो साहेब, ह्या परिसरात चकवा आहे की हो चकवा. आपल्या सगळ्यांना मारून टाकेल की हो तो. अरे अप्पा स्वामी प्यायलोय मी आणि चढलीये तुला. हो मी शपथ घेऊन सांगतो की हो, मी काल त्याला भेटलो की हो. हो तो जिव्या सोमा त्याच्या रूपात. अरे तो जीवात असेल. नाही हो, मला सगळं कळलंय. जीवा कधी चाच मेला की हो. हा असं हं. आता तू मरणार. सर लोकल लेबर्स पाहिजे तशी मदत करत नाहीयेत. बघा ना, बोलवल्यापैकी म्हणजे 40 मजुरांऐवजी फक्त 22 आले. त्यातलेही 10 जण दुपारी निघून गेले. सर दे आर व्हेरी अनकॉपरेटिव्ह. अशा प्रकारे काम वेळेत पूर्ण होणं अशक्य वाटतंय मला. सर मला असं वाटतं की आपल्याला मुंबईवरूनच माणसं बोलवावी लागतील. या मला पण तसंच वाटतंय. हे स्थानिक लोक दे वोंट हेल्प. अर्थात या प्रोजेक्टला विरोधच आहे त्यांचा. केदार सर केदार पिणं वाढत चाललंय तुझं. दुपारी कामावर पण पीत होतास तू. हे बघ वेळेत सावध हो, नाहीतर इट विल स्पॉइल युअर करिअर. सॉरी. कंट्रोल युअर सेल्फ. आय एम व्हेरी टायर्ड नाव. भूक पण लागली जाम. सोनाली, आज जाऊन अप्पा स्वामीला डिनर लावायला सांगते का प्लीज? शुअर सर. हा आणि हो, आतून येताना फ्रीज मधून थंड पाणी घेऊन ये प्लीज. आणते सर. अप्पा स्वामी, डिनरची पण काही तयारी झाली नाहीये. आणि अप्पा स्वामी कुठे गेलाय? हॉरिबल. कुणी मारला असेल याला? शेवटचं अप्पा स्वामीला मी बंगल्याबाहेर पाहिलं तेव्हा तो केदारशी बोलत होता. व्हॉट? सर सर्वे करून आल्यापासून मी रूम मध्येच होतो सर. मग मी काही खोटं बोलते? मग काय मी खोटं बोलतोय? दारूच्या नशेत तू काहीही करू शकतोस. धमक्या देऊ शकतोस, खून करू शकतोस आणि तो कव्हर करण्यासाठी तू खोटंही बोलू शकतोस. मेधा आय विल किल यू. सी व्हॉट आय मीन. केदार, तुझा हा तापट स्वभाव तुला गोत्यात आणणारा एक दिवस. अरे तू भांडला होतास अप्पा स्वामींशी. त्याला मारण्याची धमकी सुद्धा दिली होतीस तू. बट सर आय डिडंट रिअली मीन इट सर. अरे दारूच्या नशेत कदाचित मारलंही असशील तू त्याला. कदाचित तुझं इंटेन्शन नसेलही तसं. व्हॉट आर यू सेइंग सर? सर मी तुमच्या समोरच रूम मधून बाहेर आलो आणि थेट इथे आलो सर. अहो सर मी बाहेर गेलोच नाहीये. कशावरून? कशावरून म्हणजे? आय स्वेअर. आय थिंक दिस इज पोलीस केस. त्यांना येऊन तपास करू देत. मी पोलिसांना फोन करतो. तुम्ही माझ्यावरती विश्वास का ठेवत नाही? मी अप्पा स्वामीचा खून केलेला नाहीये. आय एम नॉट अ किलर. केदार, पण दुसऱ्या कोणाकडे मोटिव्ह काय अप्पा स्वामीला मारण्यासाठी? अरे पण माझ्याकडे तरी कुठे मोटिव्ह आहे? ग्रज, ग्रज? खुन्नस. तुझी अप्पा स्वामीवर खुन्नस होती. अगं पण म्हणून मी त्याला. एक मिनिट मेधा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू अप्पा स्वामीला केदारशी बोलताना पाहिलंस. ते बंगल्याच्या बाहेर, राईट? हो. ते दोघं भांडत होते? नॉट एक्झॅक्टली. मी नाही ऐकलं त्यांचं बोलणं. मी लगेच आत आले. असं गृहीत धरूया की केदारनेच अप्पा स्वामींना मारलं. गृहीत धरूया. पण मग प्रेत फ्रीज मध्ये कसं आलं? येस एक्झॅक्टली. मलाही तेच म्हणायचंय.
काहीतरी विचित्र घडतंय इथे. आल्यापासून जाणवतंय मला. हा गूढ डाग बंगला, तो भेसूर जिव्या. जीव्या कालपासून तो आपल्याला दिसलेलाच नाही इथे. गायब आहे तो. त्यानेच तर आप्पा स्वामीला ठार मारला नसेल. लिसन एव्हरीबडी, मी आत्ताच पोलीस स्टेशनला फोन केला होता. पोलीस स्टेशन इथून दूर आहे, त्यांना यायला उशीर होईल. तोपर्यंत कुणीही कुठलीही वस्तू हलवायची नाहीये. सगळं तिथल्या तिथे ठेवायचंय. तुम्ही आपापल्या रूम मध्ये जा. आणि केदार, पोलिसांना मी जी माहिती दिली आहे त्यावरून प्रथम दर्शनी तरी तूच खून केलायस असं त्यांचं म्हणणं आहे. सर मी खून केलेला नाहीये सर. पण मी असं म्हणत नाहीये. आय एम सॉरी. पण तोपर्यंत तुला लॉक करून रूम मध्ये ठेवायला लागेल, पोलीस येईपर्यंत. नो नो सर. केदार, प्लीज कोऑपरेट. सर, इज इट रिअली नेसेसरी? मयांक, केदारला असं कोंडून ठेवणं खरंच गरजेचं आहे का? मयांक, देर इज नो चॉईस. कम ऑन सर प्लीज प्लीज केदार. सर प्लीज. सर प्लीज ऐका माझा. सर प्लीज लिसन टू मी. सर तुम्ही निष्कारांवरती आळ घेताय सर. केदार, सर आय एम इनोसेंट सर. केदार, सर आय प्रोटेस्ट. सॉरी. येस सर, येस सर. नाही पोलीस येत आहेत. हो शक्य तेवढ्या लवकर येतो म्हणाले. नाही तसं एक इन्स्पेक्टर निघालेत पुढे आणि मागोमाग काही पोलीस येत आहेत. शिवाय फिंगरप्रिंट्स एक्सपर्ट्स येत आहेत. हो 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 हो. या 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 इट्स रिअली सॅड. नाही मी केदारला लॉक करून ठेवलंय रूम मध्ये. हो चालेल सर. मी थोड्या वेळाने तुम्हाला सगळा रिपोर्ट मेल करतोय. ओके ठीक आहे सर. थँक्यू सर. केदार, तू इथे कसा? सर खिडकीतून. केदार, आर यू ट्राइंग टू रन अवे? नो सर. सर आय हॅव टू कन्फेस. कन्फेस? येस सर. सर आप्पा स्वामीला मी मारले. सर या हातांनी सर मी त्याचा गळा दाबला सर. आय हॅव किल्ड हिम सर. सर आय हॅव किल्ड हिम सर. आय हॅव किल्ड हिम. केदार, तो तुझी पाळी. केदार, तू केदार, केदार. मयांक, सोनाली, मेला बाहेर ये लवकर. मयांक, सोनाली, मेला बाहेर ये लवकर. मयांक, बाहेर पाटण्यांचा खून झालाय. केदार, तुला तर कोंडून ठेवलं होतं रूम मध्ये. मी खिडकीतून बाहेर आलोय. पण हे बघ, ते जास्त महत्वाचं नाहीये. बाहेर पाटण्यांचा खून झालाय. काय? कुणी केला त्यांचा खून? माहित नाही, पण कुणीतरी एक्झॅक्टली माझ्यासारखा दिसणार होता. मला तर असं वाटतं की बहुतेक अप्पा स्वामीचा खून सुद्धा त्यानेच केला असणार. केदार, अरे इथे दुसरं कोण आहे आपल्याशिवाय?
तेही तुझ्यासारखं दिसणार. हे बघ मला माहिती नाही आणि ते महत्वाचं नाही. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर बाहेर चला. प्लीज प्लीज बाहेर चला. तुम्ही बघा तरी. चला या लवकर या. इथेच मारलं होतं त्याने पाटणेंना. पण आता तर केदार, भास होत आहेत तुला. केदार तुला चढलीये. मी खोटं बोलत नाहीये. मी खरं सांगतो. इथे केदार आजकाल स्टॉप मेकिंग स्टोरी. अरे पण पाटणे सर तुम्ही अरे तुम्ही सगळे बाहेर काय करताय? केदार तू इथे कसा? सर तुम्ही बघितलंस ना, पाटणे सर इथेच. केदार तू ना पूर्णपणे अल्कोहोलिक झालाय. अरे काही बरं होतोस तू. अरे काय चाललंय काय? कोणीतरी मला काही सांगेल का? काही नाही हो सर. हा केदार म्हणत होता की बाहेर बाहेर तुम्हाला कुणीतरी ठार मारलंय. काय? मला मारलंय? आय स्वेअर सर मी पाहिलं की त्याने तुम्हाला मारलं. अरे कुणाला? सर तो अगदी माझ्यासारखा दिसत होता. व्हॉट नॉनसेन्स. केदार यू आर लुझिंग ब्रेन्स. मला वाटतं केदार तू नाटक करतोय टू सेव्ह युअर स्किन. एनिवे नो मोर आर्ग्युमेंट्स. तुम्ही प्रत्येकाने आपापल्या रूम मध्ये जा. केदार यू टू. सोनाली तू एक 15-20 मिनिटं थांब. हेड ऑफिसला अर्जंट रिपोर्टिंग करायचंय आजच्या प्रकाराबद्दल. ओके ओके सर. बाकी तुम्ही सगळे रूम मध्ये जाऊ शकता. To conclude this report, I would like to suggest that an interim committee of the sum of the directors of the board and some of the पुढे सर. some of the officers of personnel department be set up. ठीक आहे सर. सर 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 मेघा ही इथे काय करते एकटी?
इट्स सो डेंजरस आउट देअर. हिला आत आणायला हवी. मेधा तू इथे एकटी काय करतेस? हे बघ खूप काही घडतंय, प्लीज आज चल. मला खूप टेन्शन आलंय रे. सारखा ना अप्पास्वामीचा चेहरा डोळ्यासमोर येतोय. हे बघ आता तो विषय नको, तू तू प्लीज आधी आज चल. नको, आत नको. आत ना घुसमटल्यासारखं होतं. इथे जरा बरं वाटतंय, मोकळ्या हवेत. आपण थांबूया ना थोडा वेळ इथे. आणि तसंही तू बरोबर असताना कसली भीती. एक सांगू? हो. आय एम सॉरी केदार. ते खूप रूडली वागले रे तुझ्याशी. पण काय करू, मयांकने दगा दिल्यानंतर मी सैरभैर झाले होते. बट नाऊ आय रिअलाइज की त्याचं कधीच प्रेम नव्हतं माझ्यावर. आय एम सॉरी. मी चुकले. डोंट बी सॉरी. इट्स बेटर लेट देन नेव्हर. आय लव्ह यू केदार. आय लव्ह यू टू. Oh God, not now. पाटणे साहेबांना सांगायला हवं. कुणाला तरी जनरेटर ऑन करायला. पाटणे सर, पाटणे सर, पाटणे सर, ते जनरेटरचं बघायचंय ना. पाटणे सर, सर may I come in? पाटणे सर, पाटणे सर, पाटणे सर, पाटणे सर, सर वेअर आर यू? सर कुठे आहात तुम्ही? पाटणे सर, सर कुठे आहात तुम्ही? पाटणे सर, पाटणे सर, सर, पाटणे सर, सर, कोणी आहे का इथे? Somebody! सोनाली, सोनाली,
सोनाली आय लव्ह यू मॅन आय वॉन्ट यू ना सोनाली माझा मूड नाही मूड येईल रे प्लीज सोनाली नको प्लीज मयंक ये ना प्लीज सोनाली तू इथे काय करते गेट आउट सोनाली नाहीये व्हॉट बाहेर बाहेर सोनालीला कोणीतरी मारून टाकलंय अरे पाय लवकर मग ही कोण आहे सर आमच्या मागे कोणीतरी लागले आम्हाला मारायला सर प्लीज वाचवा आम्हाला सर आधी केदारने आमच्या सरांना आणि त्या अप्पास्वामीला मारलं नंतर सोनालीला मी पाहिलं मेलेलं हॉलमध्ये आणि आता ती आमच्या मागे लागली सर प्लीज सर प्लीज हेल्प सर डोंट वरी बसा तुम्ही जीप मध्ये नेतो तुम्हाला मी सुरक्षित ठिकाणी चला बसा चकवा